लोकसभा तुम्ही याआधी पण आता लढलेली आहे आणि आता डिलिमिटेशन येते. त्यामुळे पूर्ण डिलिमिटेशन नंतर मतदारसंघामध्ये सुद्धा लोकसभा ही वाढणारी आहे. बरोबर आहे. तर ह्यावेळी लोकसभेची तुम्हाला वाटते का की आपण लढलं पाहिजे किंवा तशी जर अशी डेमोग्राफी बदलली आणि जर आता तुमच्याकडचा भाग अधिक असेल तर सर्वसाधारण असं असतं की तिकडचा जो नेता आहे की ज्याला एक्सेप्टेबिलिटी आहे अशा माणसाला साधारणतः म्हणजे गेल्या वेळी सुद्धा तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये पक्षानं जबाबदारी दिली होती. तर पुन्हा एकदा जे राहिलेलं काम आहे. खासदार संजय पाटील ज्यावेळी एनडीए मध्ये आले, तुमचाच माध्यमांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि मी सांगितलं होतं की मी त्यांचा एनडीए मध्ये स्वागत करतो. मग मला प्रश्न विचारलं की तुमचा लोकसभेचा काय, आणि माझा तेव्हा जो उत्तर होता आज पण तो उत्तर आहे, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जेव्हा म्हणेन आता ही जबाबदारी तुझी, त्या दिवशी ती जबाबदारी माझी. तिथपर्यंत मी भविष्यात मला काय भेटणार आहे ते सर्व मी विचार करत नाही, कारण मला वाटतंय ते वेस्ट ऑफ टाईम आहे. जेव्हा जेव्हा जे काय घडणार असेल आणि पक्षाला ज्यावेळी जे योग्य वाटेल ते पक्ष करणार, मग त्याची चिंता का करावी. आज पक्षाने दुसऱ्यांदा आमदार बनवलं आहे, आज मुलुंडकरांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, मला त्यांचे भरभरून आशीर्वाद भेटतात. तर 2029 पर्यंत मी आमदार आहे. तिथपर्यंत मी मुलुंडमध्ये किती सोय सुविधा लोकांसाठी करू शकतो, किती नवीन प्रकल्प आणू शकतो, किती नवीन उद्यान बनवू शकतो, किती नवीन जोड रस्ते करू शकतो, माझा पूर्ण फोकस त्या विषयावरती असतो. खरं मला असं वाटतं पायाभूत सुविधा, जसं मी मगाशी म्हटलं की हा तुमचा फोर्टे राहिलेला आहे. ह्या विषया संदर्भामध्ये अनेक वेळा तुम्ही लक्ष वेधलेलं आहे, विधानसभेमध्ये देखील. झोपडपट्टी पुनर्विकास, मला असं वाटतं की मुलुंडमध्ये सुद्धा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना हक्काची आणि चांगली घरं मिळवून देण्यासाठी तुमची धडपड ही कायम असते. तर ह्याबद्दल काय सांगाल की माझा स्वप्न आहे की मुलुंडला झोपडपट्टी मुक्त करावं. कारण झोपडपट्टीमध्ये जे आपल्या नागरिकांची अवस्था आहे